नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतात बॉक्साईटचा सर्वात मोठा साठा कोठे सापडतो? पर्याय पहा, विचार करा. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ आहे 3 ते 5 सेकंद. भारतात बॉक्साईटचा सर्वात मोठा साठा कोठे सापडतो? योग्य उत्तर आहे ओडिसा. लक्षात ठेवा, ओडिसा राज्यात सर्वात मोठा बॉक्साईटचा साठा सापडतो. पुढील प्रश्न पहा, गांधी आयर्विन करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते? गांधी आयर्विन करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते? योग्य उत्तर आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेला. दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते. तरणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तरणी. पर्याय पहा, चंद्र, तारा, सूर्य, अग्नी. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे सूर्य. तरणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे. खालीलपैकी डॅश डॅश ही नदी तापी नदीची उपनदी आहे? पर्याय पहा, इंद्रायणी, बोरी, वेण्णा, कादवा. योग्य उत्तर आहे बोरी. बोरी ही नदी तापी नदीची उपनदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तापी नदीबद्दल तलाठी भरतीमध्ये 100% प्रश्न असतो. तापी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते, कोणत्या जिल्ह्यात उगम पावते, यावर 100% प्रश्न असतो म्हणजे असतोच. पहा, तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? तर मध्य प्रदेश. तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात होतो. कोणत्या जिल्ह्यात? बैतूल नावाचा जिल्हा आहे, बैतूल. लक्षात घ्या, तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये मुलताई या ठिकाणी होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य व्यवस्थित लिहून ठेवा. एकदा नाही, दोनदा नाही, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे की तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो, कोणत्या राज्यात होतो, कोणत्या जिल्ह्यात होतो. तर लक्षात घ्या, मध्य प्रदेश राज्यामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. विद्यार्थी मित्रांनो, तापी नदीची एकूण लांबी किती आहे? सुमारे 724 किलोमीटर आहे. किती आहे? सुमारे 724 किलोमीटर. ही नदी भारतातील 3 प्रमुख राज्यातून वाहते. किती राज्यातून वाहते? 3 प्रमुख राज्यातून वाहते. मग ते राज्य कोणते आहे? एक आहे मध्य प्रदेश, 2 आहे महाराष्ट्र आणि 3 आहे गुजरात. लक्षात घ्या, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून तापी नदीचा जो काही प्रवाह आहे तो आहे. आता या नदीचा जो काही उगम आहे तो कुठे आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये. म्हणजे सुरुवातीचा जो काही प्रवास आहे, उगम आणि सुरुवातीचा प्रवास मध्य प्रदेश राज्यात आहे. नंतर ही नदी आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करते. मग ही जी काही तापी नदी आहे, या नदीचा सर्वाधिक मोठा भाग म्हणजे खोरं महाराष्ट्रातून म्हणजे आपल्या राज्यातून वाहते. लक्षात घ्या, तापी नदीचा जास्तीत जास्त म्हणजे जे काही खोरं असतं, जो मोठा भाग आहे तो आपल्या महाराष्ट्रातून वाहतो, विशेषतः खानदेश भागातून. लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तापी नदीचा जो काही शेवटचा टप्पा आहे तो कोणता आहे? गुजरात राज्यात. गुजरात राज्यामध्ये तापी नदीचा शेवटचा टप्पा आहे, म्हणजे गुजरात राज्यातून पुढे ती नदी अरबी समुद्रास मिळते. लक्षात घ्या. भारतात पंचायत राज प्रणाली कधी सुरू झाली? योग्य उत्तर आहे 1959. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. 1959 मध्ये भारतात पंचायत राज प्रणाली सुरू झाली. साल लक्षात ठेवा, 1959. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे?
पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय Hg. Hg. रवींद्रनाथ टागोर यांचे प्रचलित नाव कोणते आहे? रवींद्रनाथ टागोर यांचं प्रचलित नाव काय आहे? पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे विश्वकवी. रवींद्रनाथ टागोर यांचं प्रचलित नाव आहे विश्वकवी. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? लगेच उत्तर यायला पाहिजे. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? योग्य उत्तर आहे 7 खंड आहेत. किती आहेत? 7 खंड. अनाथ बालिकाश्रम ची स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. लगेच वहीमध्ये हा प्रश्न लिहून ठेवा. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? लगेच उत्तर यायला पाहिजे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. पुढील प्रश्न पहा. इडापिडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? इडापिडा. योग्य उत्तर आहे सर्व प्रकारची दुःखे किंवा संकटे. लक्षात घ्या, इडापिडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ असा होतो सर्व प्रकारची दुःखे किंवा संकटे. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? योग्य उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा यांची अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल. योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण आहे? सरोजिनी नायडू. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? काय विचारलं आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय पहा, मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेचे शिवाजी असं कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. 2 नंबर पर्याय पहा, मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. मराठी भाषेचे जॉन्सन असं कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, आद्य व्याकरणकर्ते दादोबा पांडुरंग तर्खडकर. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आद्य व्याकरणकर्ते दादोबा पांडुरंग तर्खडकर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? 3ही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला काय विचारलं आहे समजून घ्यायचं आहे. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी 3ही पर्याय बरोबर आहे पहिले. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. लगेच लिहून ठेवा. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. लगेच लिहून ठेवा. आद्य व्याकरणकर्ते कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर. विद्यार्थी मित्रांनो, हे 3ही मुद्दे महत्वपूर्ण आहे. यावर तलाठी भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. एकदा, दोनदा, तीनदा नाही, 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळापेक्षाही जास्त वेळा या 3ही मुद्द्यांवर तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. अंधार या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? अंधार. पर्याय पहा, काळोख, तम, तिमिर, वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, काळोख म्हणजे अंधार, पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय तम, तम म्हणजे अंधार, 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय तिमिर, तिमिर म्हणजे अंधार, 100% बरोबर आहे.
तीनही पर्याय अंधार या शब्दाला समानार्थी आहे, म्हणून योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व. अंधार, काळोख, तम, तिमिर हे सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. तांदळाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तांदळाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर आहे कृष्णा. सांगली शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे. पुढील प्रश्न पहा. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? हायड्रोजनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे हेनरी कॅनव्हेडिश. हेनरी कॅनव्हेडिश यांनी हायड्रोजनचा शोध लावला. कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे सिक्कीम. कांचनगंगा हे शिखर सिक्कीम राज्यात आहे. पुढे पहा. बी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? बी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे नारायण मुरलीधर गुप्ते. नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी या टोपण नावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये एकदा दोनदा तीनदा नाही 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. लगेच लिहून ठेवा. बी या टोपण नावाने नारायण मुरलीधर गुप्ते यांना ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर लगेच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. काय प्रश्न आहे? महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? सोपा प्रश्न आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा विचार न करता लगेच तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.